गुहागरमधील प्रचार सभेत राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे। कोकणातील रस्ते, प्रस्तावित बारसू प्रकल्प यावरून राज ठाकरेंनी राजकीय नेत्यांसह कोकणातील नागरिकांचेही कान टोचले। तानाजी सावंत यांना तुम्ही आमदार करा, मी मंत्री करतो असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलंय। भूमपरंडा मतदारसंघात मुख्यमंत्र्यांनी सावंतांचं तोंड भरून कौतुक करत त्यांना मंत्री करण्याचं आश्वासन दिलं। आमदार विश्वजित कदमांनी लोकसभा निवडणुकीत विशाल पाटलांचं काम केल्याची जाहीर कबुली दिली आहे। लोकसभेला विशाल पाटलांना आपण निवडून आणलं हे छाती ठोकपणे सांगतो असं विधान त्यांनी केलंय। सांगलीमध्ये काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटलांच्या प्रचारादरम्यान ते बोलत होते। विदर्भात प्रचार सभांना संबोधित करताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है असं म्हणत विरोधकांवर टीका केली। मात्र बाहेरच्या लोकांचा विचार महाराष्ट्रातील जनतेला कदापि मान्य नसतात अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस महायुतीचे मुख्यमंत्री असतील असे संकेत दिलेत। त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी महायुतीत मुख्यमंत्री पदासाठी चढाओढ नसल्याचं म्हटलंय। सांगलीतील सभेत अमित शहानी शिवरायांच्या इतिहासात समर्थ रामदासांचा उल्लेख केला। हा इतिहासाचा संदर्भ चुकीचा असल्याचं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलंय। देवेंद्र फडणवीस आधुनिक अभिमन्यू नसून जनरल डायर असल्याची टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी केली आहे। तर रोहित पवार अजून छोटे असून त्यांनी फडणवीसांबाबत बोलू नये असा सल्ला भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी दिला आहे। मविया उद्धव ठाकरेंना आता मुख्यमंत्रीही करणार नाही अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय। तर बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना उद्धव ठाकरेंनी शरण घालण्याचं काम केल्याची टीकाही त्यांनी केली आहे। देवेंद्र फडणवीस ही अभिमन्यू नसून या युगाचे जनरल डायर आहे अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली। तर देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्रात द्वेष पसरवतायत असा आरोपही रोहित पवार यांनी केलाय। सोलापुरातील सभेदरम्यान ते बोलत होते। बुलढाण्यातील सभेतून उद्धव ठाकरेंनी महायुतीच्या नेत्यांवर टीका केली आहे। योगी आदित्यनाथ आम्ही एकत्र असल्याचं म्हणतात, मात्र अजित पवारांना विचारा ते एकत्र आहेत का असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला। अजित पवार भंडाऱ्यातील साकोलीमध्ये भाजपचे बंडखोर उमेदवार सोमदत्त करंजेकरांनी गावागावात प्रचाराची रणधुमाळी सुरू केली आहे। करंजेकर अपक्ष उमेदवार असून त्यांनी त्या नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय। त्यामुळे काँग्रेसचे नाना पटोले आणि भाजपचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकरांच्या चिंतेत वाढ झाली। अकोल्यात अजित पवार पक्षाचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे। कृष्णा अंधारे यांनी बंडखोरी करत बच्चू कडू यांच्या पक्षात प्रवेश करून बाळापूर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यामुळे पक्षविरोधी भूमिका घेतल्याने कृष्णा अंधारे यांना निलंबित करण्यात आले। बीडच्या माजलगावमध्ये राष्ट्रवादीला खिंडार पडले। प्रकाश सोळंकेंच्या 200हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केलाय। मोहन जगताप यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश पार पडला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतलेली आहे। पुण्यातील शिवाजीनगर येथे प्रचारासाठी गेले होते, त्यावेळी त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली। मुरबाड मतदारसंघातील भाजप उमेदवार किसन कथोरे आणि सुभाष पवारांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्यात। त्यांच्या पायाखालची वाळू आधीच सरकलेली आहे, त्यांच्या पायाखालची वाळू मजबूत ठेवावी तरच टिकतील अशा शब्दात कथोरेंनी सुभाष पवारांवर टीका केली। चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत पाहायला मिळते। राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात भाजपनं कृष्णा सहारे या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली आहे। खेड्यापाड्यातही वयोवृद्ध आणि युवकांसोबत ते संवाद साधून प्रचार करतात। राष्ट्रवादीकडून निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। राष्ट्रवादीने 8 पदाधिकाऱ्यांविरोधात निलंबनाची कारवाई केली आहे। महायुतीच्या उमेदवारांविरोधात अर्ज भरल्यानं त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय। पक्षशिस्तीचा भाग म्हणून राष्ट्रवादीकडून 8 पदाधिकाऱ्यांचं निलंबन केलं गेलं। धुळ्यातील सभेतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मवियावर जोरदार टीका केली आहे। विरोधकांनी आमच्या विरोधात वोट जिहादची रणनीती आखली, यामुळेच लोकसभेत 4000 मतांनी पराभव पत्करावा लागल्याचं फडणवीस म्हणाले। मात्र आता जागे झाला नाही तर कायमचं झोपावं लागेल असं आवाहन त्यांनी केलं। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मराठा मुस्लिम संघटनेवर वोट जिहादचा आरोप करत नवघर पोलीस स्टेशनमध्ये आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार दिली आहे। मुस्लिम संघटनांकडून एनजीओ पत्रकं वाटून मवियाला मतदान करायला सांगितलं जाते असा आरोपही सोमय्या यांनी केला। विधानसभा निवडणुकीदरम्यान विरोधकांकडून वोट जिहादचा नारा दिला जातो असा आरोप भाजप नेता स्मृती इराणींनी केलाय। विकासाच्या मुद्द्यावर भाजपला मतदान करा असं आवाहन इराणींनी केलंय। भाजपच्या उमेदवार सुलभा गायकवाड यांच्या प्रचारासाठी आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या।
राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येईल असा विश्वास भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केलाय। राज्यात महायुतीच्या 185 जागा निवडून येतील असा दावाही दानवेंकडून केला गेलाय। तर विरोधकांकडे मुद्दा नसल्यानं ते अपप्रचार करतात अशी टीकाही त्यांनी केली। महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराला विजयी करायचं आहे, यासाठी एकजुटीनं आणि जोमानं काम करा असं आवाहन मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलंय। तर कणकवलीत महायुतीचाच विजय होणार असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केलाय। कणकवली मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नितेश राणेंच्या मेळाव्यात ते बोलत होते। राज्यातील विद्यमान अर्थमंत्र्यांच्या काळात राज्याच्या आर्थिक बोजवारा झालाय, तर कुठलीही आर्थिक शिस्त राहिली नाही अशी टीका काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी केली आहे। दरम्यान आम्ही सत्तेत आल्यावर अनावश्यक खर्च कमी करू आणि जी आश्वासनं दिली आहेत त्या योजना राबवू असंही ते म्हणाले। शेतकऱ्यांना त्याच्या कामाची दाम मिळत नाही अशी खंत शरद पवार यांनी व्यक्त केली आहे। खतं तसंच औषधांचाही भाव वाढवला आहे, तसंच निर्यातीवरही बंदी घातल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत असल्याचा आरोपही पवारांनी केलाय। दरम्यान आमचं सरकार आल्यावर शेतकऱ्यांना 3 लाखांचं बिनव्याजी कर्ज देणार असल्याचंही ग्वाही त्यांनी दिली आहे। आम्हाला काही लोकांचे नट कसायचे आहेत, त्यासाठी गरज पडली तर रवी राणा यांचा पाना घेऊन जाऊ असं टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मवियाला अमरावतीमध्ये प्रचार सभेतून लगावलाय। रवी राणा यांचा प्रचार करायची गरज नाही, कारण त्यांचं कामच बोलतं अशी स्तुतीसुमनही फडणवीसांनी उधळली। गरज पडली तर तुमचा पाना घेऊन जाऊ। पंढरपूर विधानसभेची जागा आमचीच आहे असं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील यांनी काँग्रेसला ठणकावलंय। आम्ही एबी फॉर्म देण्याआधी काँग्रेसनं दिला, त्यामुळे इथं मैत्रीपूर्ण लढत होणार आहे असंही जयंत पाटील म्हणाले। भाजपच्या माजी महापौर अश्विनी हातवळणे यांनी तटस्थ भूमिका घेतली आहे। भाजपचे आमदार रणधीर सावरकर सातत्यानं निष्ठावंत पदाधिकारी कार्यकर्त्यांचा अपमान करतात असा आरोप त्यांनी केलाय। तर आपण निवडणुकीच्या प्रचारातून बाहेर पडत असून भाजप विरोधात प्रचार करणार नाही अशी प्रतिक्रिया हातवळणे यांनी दिली। आम्हाला अपमानित करण्यात येतं। धर्माचा द्वेष करून भाजपनं राजकारण मोठं केलंय। बटंगे तो कटंगे वक्तव्यावर सुजात आंबेडकर यांनी वाशिममध्ये वक्तव्य केलंय। योगी आदित्यनाथ हे नेहमीच धर्माच्या आधारावर कट्टरपंथी राजकारण करतात, त्यांना आम्ही नेहमीच त्यांचा विरोध करत असल्याचं सुजात यांनी म्हटलंय। सत्ता द्या, भोंगे 48 तासात हटवतो असं विधान राज ठाकरेंनी केलं होतं। त्यांच्या विधानावर संजय राऊतांनी पलटवार केलाय। राज ठाकरेंचा भोंगा गेल्या 20 ते 25 वर्षांपासून ऐकतोय, ते प्रत्यक्षपणे मोदी शहांना मदत करतात असा टोलाही संजय राऊतांनी लगावलाय। केंद्रीय तपास यंत्रणा फक्त विरोधी पक्षांवर कारवाई करत आहे, त्यामुळे जनतेनं महायुती सरकारवर विश्वास कसा ठेवायचा असा सवाल मवियाचे उमेदवार प्राजक्त तनपुरेंनी केलाय। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तनपुरे मतदारसंघात प्रचार सभा आणि कॉर्नर बैठका घेत आहेत। ऐरोलीमध्ये एका 4चाकी वाहनात प्रेशर कुकरचा साठा आढळला होता, तसंच अपक्ष उमेदवार विजय चौगुले यांचा बॅनर देखील गाडीत आढळला। दरम्यान निवडणूक आयोगाच्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी गाडी ताब्यात घेतली असून या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुचिता बिकाने यांनी दिली आहे। राष्ट्रवादीकडून निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। 8 पदाधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय। महायुतीच्या उमेदवाराविरोधात अर्ज भरल्यानं या 8 पदाधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय। शिवसेना महायुतीचे उमेदवार माजी मंत्री विजय शिवतारे यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप काँग्रेसचे रोहन सुरवसे पाटील यांनी केलाय। फुरसुंगीमध्ये रॉयल स्टे इन लॉजिंग या लॉजवर शिवतारेंनी निवडणूक प्रचारासाठी हवेत एअर बलून बांधल्यामुळे आचारसंहितेचा भंग झाल्याचं रोहन पाटलांनी म्हटलंय। उमेदवारी अर्ज भरल्यानंतर छाननीच्या वेळी विरोधी पक्षाच्या प्रतिनिधींनी निवडणूक अधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये जाऊन अर्जात छेडछाड केली असा आरोप अमित देशमुखांनी केलाय। सत्ताधाऱ्यांकडून निवडणूक प्रक्रियेत कायद्याचं उल्लंघन होत आहे अशी गंभीर बाब आहे असं म्हणत अशी टीका अमित देशमुखांनी केली। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याणमधील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पोलिसांकडून रूटमार्च काढण्यात आलाय। या रूटमार्चमध्ये सीआयएसएफ तुकडीसह कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते। आचारसंहिता लागू झाल्यानं कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी हा रूटमार्च काढण्यात आला। रायगडमध्ये 85 वर्षांहून अधिक वय असलेले 2427 मतदार घरबसल्या मतदान करणार आहेत। निवडणूक विभागाने विधानसभेसाठी गृह मतदानाची व्यवस्था केली आहे। 14 नोव्हेंबरपासूनच मतदानाची प्रक्रिया सुरू होणार आहे। कल्याण ग्रामीण मतदारसंघात मतदारांची एकूण संख्या 5,10,000 आहे। 433 केंद्रांवर नागरिक मतदानाचा हक्क बजावणार आहेत। या मतदारसंघात 13 उमेदवार निवडणूक लढवत आहेत। मध्य रेल्वेच्या माटुंगा मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर उद्या सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक आहे। हार्बर मार्गावर सीएसएमटी आणि सुनाभट्टी वांद्रे अपडाऊन मार्गावर, तर पश्चिम रेल्वेच्या माहीम आणि गोरेगाव अपडाऊन मार्गावर जम्बो मेगा ब्लॉक असणार आहे। रब्बी पेरण्यांसाठी 1 महिना उलटून गेला तरी राज्यात आतापर्यंत केवळ
19% क्षेत्रावर पेरण्या झाल्यात। यंदा थंडी उशिरानं आल्यानं पेरणी विलंब झालाय। केवळ 11,34,000 हेक्टर पेरणी झाली आहे। यामध्ये 17 हेक्टर हरभरा आणि केवळ 4% क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली आहे। उत्तर महाराष्ट्रात थंडी वाढली आहे। नाशिकमध्ये सर्वात कमी 14.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। संपूर्ण राज्यात किमान तापमान 15 अंश सेल्सिअस पर्यंत खाली गेलंय। दरम्यान उत्तर महाराष्ट्रात पुढील 5 दिवस थंडी कायम राहण्याचा अंदाज आहे। बीडच्या केज तालुक्यात गायरान जमिनीत अज्ञात इसमांनी गांजाची लागवड केली। या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून जवळपास 56 लाखांचा गांजा जप्त केलाय। 550 किलो गांजा जप्त करण्यात आलाय। तुरीच्या पिकात गांजाची झाडं लावण्यात आली होती। वाशिममधील रिसोडमध्ये गुटखा विक्रेत्यावर कारवाई करण्यात आली आहे। सिव्हिल लाईन परिसरात एका घरावर छापा टाकून ही कारवाई केली। यावेळी 8,70,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। तर या प्रकरणी 8 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय।